शिरपूर तालुक्यात मध्यरात्री घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या मध्य प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। शिरपूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1,06,550 रुपये किमतीचे सोने चांदीचे लगड आणि बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत। या कारवाईमुळे तालुक्यातील 2 मोठ्या घरफोडींच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे। या प्रकरणाची पहिली घटना 12 मे 2026 रोजी मध्यरात्री नवे अंतुर्ली येथे घडली होती। येथील रहिवासी विलास ईशी यांच्या घरातून 44,550 रुपयांचे दागिने चोरीस गेले होते। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान शिरपूर पोलिसांना माहिती मिळाली की नंदुरबार जिल्ह्यातील सारंगाखेडा पोलिसांच्या ताब्यातील आरोपींनीच हा गुन्हा केला आहे। त्यानुसार पोलिसांनी मिठाराम तडवी, रतलाम मेहेडे आणि जगदीश किराडे सर्व राहणार सेंधवा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश यांना ट्रान्सफर वॉरंटद्वारे ताब्यात घेतले। पोलिसी खाके दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरलेले दागिने सेंधवा येथील किशोर मोतीलाल सोनी ज्वेलर्सला विकल्याचं सांगितलं। पोलिसांनी तेथून 42 तोळ्यांची सोन्याची आणि 2,550 रुपयांची चांदीची लगड जप्त केली। आरोपींची आर्थिक चौकशी केली असता त्यांनी 14 मे रोजी बोरेगाव येथे अशाच प्रकारे घरफोडी केल्याची कबुली दिली। बोरगाव येथून चोरलेले दागिने त्यांनी सेंधवा येथील शांतीलालजी सोनी ज्वेलर्सला विकले होते। पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तेथून 20,000 रुपयांची सोन्याची लगड आणि 42,000 रुपयांची चांदीची बिस्किटे असा एकूण 62,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। बोरगाव घरफोडी प्रकरणानेही शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। अशा प्रकारे पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील एकूण 1,06,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खेरणार आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने केली आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव, शिरपूर आणि परिसरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।